मित्रांनो, आपण रोज घड्याळ पाहतो, पण वेळ खरंच घड्याळ असते का? एकीकडे सूर्य, चंद्र, तारे आणि दुसरीकडे कागदावर काढलेली तारीख. मित्रांनो, कुठे वेळ निसर्गावर चालते, तर कुठे वेळ माणसाने बनवलेल्या नियमावर. मित्रांनो, मग प्रश्न एकच आहे, हिंदू कॅलेंडर खरं की इंग्लिश कॅलेंडर? आज आपण वेळेचा इतिहास उघडणार आहोत. तर मित्रांनो, जिथे विज्ञान, धर्म आणि सत्ता या तिन्ही एकमेकांना भिडतात, हा आहे वेळेच्या सत्याचा शोध. तर मित्रांनो, आता आपण हिंदू कॅलेंडर बद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, हे कागदावर नाही, निसर्गावर लिहिलेलं कॅलेंडर आहे. इथे वेळ सूर्याने सुरू होते आणि चंद्राने पूर्ण होते. तर मित्रांनो, सूर्योदयापासून दिवस मोजला जातो आणि चंद्राच्या कलावर महिना. अमावस्या म्हणजे चंद्र नाही आणि पौर्णिमा म्हणजे पूर्णचंद्र. म्हणूनच हिंदू कॅलेंडरला लुनी सोलर कॅलेंडर असे म्हणतात. तर मित्रांनो, इथे फक्त तारीख बदलत नाही, तर इथे ऋतू बदलतात, शेती बदलते, सण बदलतात आणि माणसाचं आयुष्य पण बदलतं. हिंदू कॅलेंडरमध्ये वेळ फक्त तारीख नसते, तर तीन गोष्टी मिळून वेळ तयार होते. तर या ठिकाणी तुम्ही समजू शकता की तिथी, वार आणि नक्षत्र. तिथी म्हणजे काय? तर मित्रांनो, सूर्य आणि चंद्रामधील अंतर म्हणजेच चंद्र रोज थोडा थोडा सरकतो किंवा बदलत असतो आणि त्या हालचालीला आपण तिथी म्हणतो. तर मित्रांनो, म्हणूनच एक तिथी नेहमी 24 घंट्याचीच असेल असं पण नाही. तर मित्रांनो, आता आपण समजून घेऊया वार म्हणजे काय. तर सूर्याचा प्रभाव. ठीक आहे, या ठिकाणी सोमवार म्हणजे चंद्र, मंगळवार म्हणजे मंगळ, बुधवार म्हणजे बुध आणि गुरुवार म्हणजे गुरु. तर मित्रांनो, जसं की शुक्रवार म्हणजे शुक्र, शनिवार म्हणजे शनी आणि रविवार म्हणजे सूर्य. प्रत्येक वाराचा मानवी मनावर आणि निसर्गावर वेगळा प्रभाव मानला जातो. तर मित्रांनो, आता आपण समजून घेऊया नक्षत्र म्हणजे काय. तर आकाशाचे 27 भाग म्हणजेच चंद्र रोज एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रामध्ये प्रवेश करतो. म्हणूनच हिंदू पद्धतीमध्ये शुभ अशुभ वेळ नक्षत्रावर ठरतो. म्हणूनच हिंदू कॅलेंडर भविष्य सांगत नाही, तर ते निसर्गाची भाषा वाचायला सांगतं. हिंदू कॅलेंडर जे आहे ते निसर्गावर चालत होतं, पण युरोपमध्ये वेळ चालत होती सत्तेवर. रोमन लोकांचा पहिला कॅलेंडर जो आहे तो फक्त 10 महिन्यांचा होता. ना हिशोब नीट होता, ना ऋतू जुळत होते. आणि मग आला जुलियस. त्यानं काय केलं? इसवी सन पूर्व 46 मध्ये त्याने बनवले जुलियन कॅलेंडर. तर मित्रांनो, पहिल्यांदा वर्ष ठरलं 365 दिवस आणि दर 4 वर्षांनी एक लीप इयर. पण इथे झाली एक छोटीशी चूक. ही चूक दरवर्षी फक्त काही मिनिटांची होती, पण शेकडो वर्षामध्ये ही चूक वाढतच गेली. मित्रांनो, ऋतू बदलायला लागले, पण चुकीच्या तारखेला यायला लागले. म्हणून प्रश्न उभा राहिला, वेळ कोण सुधारणार? तर मित्रांनो, उत्तर होतं चर्च. 16व्या शतकामध्ये वेळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती. ऋतू पुढे सरकत होते, पण कॅलेंडर मागेच अडकलं होतं. ख्रिश्चनांचा सगळ्यात मोठा सण म्हणजेच ईस्टर, तो चुकीच्या ऋतूत येऊ लागला. मग 1582 साली एक निर्णय झाला. हा निर्णय घेतला पॉप ग्रेगोरी. त्यांनी जुलियन कॅलेंडरमध्ये सुधारणा केली आणि जन्माला आलं ग्रेगरियन कॅलेंडर. या बदलासाठी एक मोठा धक्का दिला गेला. 1582 मध्ये 4 ऑक्टोबर नंतर थेट 15 ऑक्टोबर आला. म्हणजेच 10 दिवस इतिहासातून गायब झाले. लोक घाबरले, काही संतापले, पण हळूहळू हाच कॅलेंडर जगभर स्वीकारला गेला. या ठिकाणी आज आपण जो कॅलेंडर वापरतो तो वेळेचा नाही, तो आहे सत्तेचा आणि सोयीचा करार. 2 कॅलेंडर, पण वेळ मोजायची पद्धत पूर्ण वेगळी. हिंदू कॅलेंडर निसर्गावर चालतं, ज्यामध्ये सूर्य, चंद्र, नक्षत्र हे जे सगळं आहे हे आकाशाशी जोडलं गेलेलं आहे. म्हणूनच सण ऋतूंशी जुळलेले असतात. आणि इंग्लिश कॅलेंडर नियमावर चालतं. महिने ठरलेले असतात, दिवस फिक्स असतात आणि दिवस सोपे असतात. पण निसर्गापासून सुटलेलं हिंदू कॅलेंडर विचार करायला शिकवतं. मित्रांनो, या ठिकाणी इंग्लिश कॅलेंडर जे आहे ते काम करायला एक वेळ दाखवतं आणि दुसरं वेळ जगायला शिकवतं. म्हणून प्रश्न असा नाही की कोणतं बरोबर आहे. खरा प्रश्न आहे, आपण कोणत्या वेळेत जगतोय? वेळ कधीच बदलली नाही, बदललो ते आपण. निसर्ग आजही सूर्यानेच उगवतो, चंद्र आजही तिथंच सांगतो, फक्त आपण घड्याळाच्या काट्यात अडकून बसलोय. हिंदू कॅलेंडर जे आहे ते मागे नेण्यासाठी नाही, तर ते पुढे पाहायला शिकवण्यासाठी आहे.
आणि इंग्लिश कॅलेंडर कामासाठी आवश्यक आहेच आहे, पण आयुष्य समजून घेण्यासाठी नाही. म्हणून दोन्हीही वापरा. मित्रांनो, वेळ विचारत नाही की आपण कोण आहोत, पण आपणच ठरवतो वेळेत जगायचं की वेळेसोबत. कॅलेंडर बदलते, सत्ता बदलती, पण सूर्य आजही वेळेवरच उगवतो. हिंदू कॅलेंडर निसर्गाशी जोडतं आणि इंग्लिश कॅलेंडर जग चालवायला मदत करतं. मित्रांनो, प्रश्न एकच आहे की आपण वेळ वापरतोय की वेळ आपल्याला? हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.